आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, पाणीपुरी खात असताना ज्या वेळेला काव्याला ठसका लागतो त्यावेळेला जीवा तिच्या डोक्यावर पाण्याची थाप मारतो आणि त्यामुळं काव्याला आराम मिळतो. पण सगळेजण जीवाला प्रश्न विचारतात की तुला हे कसं सुचलं, आणि नंदिनीने सुद्धा हाच प्रश्न जीवाला विचारलेला असतो की तुला कसं कळलं. त्यामुळंच ह्या सगळ्या विचारांमध्ये जीवा असतो. जीवाला खूप टेन्शन आलेलं असतं आणि किचनमध्ये तो पाणी घेण्यासाठी गेलेला असतो आणि ग्लास भरून जात असतो, तरी तो पाणी ओतत असतो का जीवाचं लक्ष नसतं. किचनमध्ये काव्य आलेली असते त्याच वेळेला आणि जीवा ग्लास भरून जातोय तरीही पाणी ओततोय हे बघून काव्य जीवाजवळ जाते आणि म्हणते, लक्ष नाही दिलंस तर सगळंच वाहून जाईल. आणि मग जीवा भानावर येतो. मग काव्य जीवाला म्हणते, का टाकलंस तू माझ्या डोक्यावर पाणी? तुला कळतंय का त्याच्यामुळं किती मोठा प्रॉब्लेम झाला असता? आपण मूव्ह ऑन झालोय ना, पण मग भूतकाळातल्या गोष्टी का नाहीत सुटत? आपल्या जुन्या सवयी का नाही सुटत? तेव्हा जीवा म्हणतो, एकाच घरात राहतो ना आपण, मग जुन्या सवयी लगेच कशा सुटतील? आणि तू असं ठसक्याने तडफडत असताना मी एक माणूस म्हणून तुला फक्त बघत उभं राहायचं होतं का? आणि हो, मी एक माणूस म्हणून हे सगळं केलं, आणि तू नंदिनीची छोटी बहीण आणि पारदादाची बायको म्हणून मी हे सगळं केलं. बाकी त्याचा दुसरा अर्थ काहीच नव्हता. त्यावर काव्या म्हणते, त्याचा दुसरा अर्थ निघू नये म्हणूनच मी तुला सांगते. माझा ठसका थांबला. नंदिनीताईने बाहेर आल्यानंतर तुला काय प्रश्न विचारला डोक्यात आहे ना तुझ्या? मला एक क्षणासाठी असं वाटलं की नंदिनीताईला आता सगळं कळतं की काय. त्या ठसक्यामुळे माझी तडफड झाली ती वेगळीच, परंतु नंदिनीताईच्या प्रश्नामुळं एक सेकंदासाठी माझा श्वास थांबला होता. जीवा म्हणतो, माझाही श्वास थांबला होता. काव्या म्हणते, म्हणूनच सांगते जीवा की कधी सुद्धा माझी मदत करायला येऊ नकोस. देव न करो, पण जर नंदिनीताईंनी या सगळ्या तुकडे जोडण्याचा प्रयत्न केला तर तिच्या मनाचे सुद्धा तुकडे होतील. त्यावर जीवा म्हणतो, तू करेक्ट बोलतेस. काव्या म्हणते, सगळं खूप छान चाललंय जीवा. तू सुद्धा आता नंदिनीताईसोबत सेटल होतोयस आणि मी सुद्धा आता पारचा विचार करायला लागलीये. हे सगळं जे काही चांगलं चाललंय ते आता परत बिघडायला नकोय. तेव्हा जीवा म्हणतो, नाही बिघडणार. आपल्या फार्म हाऊसवरती जे काही पुरावे होते ते सुद्धा आता मिथुन काकांनी नष्ट केलेत.